मी आपला मित्र अमित केसरकर। आता पोलीस भरतीची माहिती मी तुम्हाला खरी देण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यामुळे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझी सगळी खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी पोहोचेल। त्याचबरोबर आजची जी माहिती आहे पोलीस भरतीवरची माहिती आहे, म्हणजे PSIची किती रिक्त पद आहेत आणि किती मंजूर पद आहेत, त्याचबरोबर पोलीस भरतीची जी ॲड येणार आहे ती ॲड केव्हा येईल किंवा त्याबरोबर किती जागा निघतील, त्याचबरोबर मंजूर पदे किती आहेत आणि भरलेली किती पदे आहेत, ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ही सगळी माहिती आतून आलेली आहे। अनिल गलगले साहेब आहेत, त्यांनी एक पेपरला ॲड दिलेली आहे। ती पेपरची ॲड ही बघू शकता तुम्ही। ही ॲड जी आहे ही ॲड प्रमाणात मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे। ही पेपरला ॲड आलेली आहे, म्हणजे जे अनिल साहेबांनी माहिती सांगितलेली आहे ती माहिती अशी आहे आतली की बाबा जे रिक्त पद आहेत ते रिक्त पदे कशा पद्धतीने भरू शकतात किंवा अजून का मनुष्यबळ कमी आहे आणि पोलिसांच्यावर का कॉन्स्टेबलांच्यावर जास्त ताण पडत आहे। आता महाराष्ट्र सरकारनं मुंबईमध्ये जे मुंबई पोलीस भरतीवाले जे आहेत, मुंबईमध्ये पोलीस झालेले आहेत, त्यांची 8 तास ड्युटी आहे, परंतु तरीसुद्धा त्यांना 12 तास किंवा सहवारमध्ये 16 तास ड्युटी करावी लागते। त्याचबरोबर एक लोकसंख्या आधारितवर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला GR काढला लोकसंख्ये आधारित पोलीस भरती होणार, त्यामुळे त्या रिक्त जागा आणि आता ज्या भरायची जागा आहेत त्या रिक्त जागा टोटली मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की बाबा खरोखरच एवढ्या जागा रिक्त आहेत का। तर मित्रांनो, सुरुवातीला मी सांगतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये सेवानिवृत्तीमुळे अनेक रिक्त पदं होत आहेत आणि त्यामुळे लोकसंख्या वाढ होत असल्यामुळे अनेक त्या ठिकाणी पोलीस भरती वाढली पाहिजे, कारण ते मनुष्यबळ त्या ठिकाणी पोलीस भरती वाढत नाही आहे, त्यामुळं पोलिसांच्यावर जास्त ताण पडत आहे। आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे अशी आहे की बाबा किती जागा आहेत। तर मित्रांनो, त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता जर लोकसंख्येच्या आधारावर म्हणायला गेलात तर 51,308 पदे मंजूर आहेत, म्हणजे 51,308 जी मनुष्यबळ आहे कॉन्स्टेबलचं ते ती ठिकाणी लागणार आहे। परंतु या ठिकाणी आता जे कार्यरत आहेत, म्हणजे जे आता सध्या पोलीस म्हणून जे काम करत आहेत आपले पोलीस सैनिक, ते 38,409 असे या ठिकाणी एवढी कार्यरत आहेत। त्याचबरोबर जी रिक्त पदं आहेत ती मित्रांनो खरी गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगतोय ही रिक्त पदं बरोबर 12,899 ही रिक्त पदे 1 जानेवारीपर्यंतची आहेत, म्हणजे याच्यापेक्षा पण जास्त जागा वाढण्याची दाट शक्यता आहे, कारण की भरती जी निघणार ती मी तुम्हाला सांगणार शेवटला भरती केव्हा निघू शकते। त्याचबरोबर आता PSI, आता महाराष्ट्रामध्ये अनेक फौजदारांची गरज असते, कारण की ज्या वेळेला अधिकारी काम करतो त्यावेळेला कॉन्स्टेबल त्याचा सहाय्यक असतो, त्यामुळे कॉन्स्टेबलची ज्या जागा निघत असतात त्याचबरोबर एक अधिकारीची पण जागा निघली पाहिजे। आणि महाराष्ट्रामध्ये खेडेगावामध्ये म्हणायला गेलात तर तुम्हाला फौजदार म्हणजे एक चांगली मोठी अधिकारीची पोस्ट अशी मानली जाते, त्यामुळं त्यांना PSI म्हटलं जातं। आणि खेडेगावात म्हणायला गेलात तर त्या ठिकाणी फौजदार ही पोस्ट अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते। परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ही रिक्त पदे आहेत। ही रिक्त पदे कशा आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 336 जिल्ह्यामध्ये 3,543 एवढं मनुष्यबळ PSIचं पाहिजे। त्याचबरोबर फक्त PSI म्हणतो मी, त्याच्यानंतर API असेल, SP असेल, DYSP असेल, ह्या सगळी जी पोस्ट आहेत अधिकाऱ्यांच्या त्या वेगळ्या मित्रांनो। फक्त मी फौजदारपर्यंतची आणि कॉन्स्टेबलपर्यंतची विषय मी तुम्हाला सांगत आहे। जर समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये 3,543 एवढं PSIचं पद आहे, म्हणजे फौजदार पद आहे, परंतु कार्यरत पदे जी आहेत म्हणजे जी भरलेली पद आहेत 3,543 पैकी भरलेली जी पद आहेत ती 2,318 पदं एवढीच भरलेली आहेत, म्हणजे 2,318 एवढीच PSI म्हणजे फौजदार कार्यरत आहेत, म्हणजे ती काम करत आहेत, त्यांचं पण काम जास्त आहे, त्यामुळं त्या पण जागा भरल्या पाहिजेत। आता सध्या रिक्त जागा म्हणायला गेलात तुमच्या तर 1225, म्हणजे 1225 ह्या PSIच्या रिक्त जागा आहेत। या जागा कशा भरल्या जातील तर मित्रांनो, या जागा MPSC मार्फत भरल्या जातात। आता सध्या म्हणायला गेलात तर जागा निघल की नाही निघल हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। आता आपलं मोदी सरकार, तुम्हाला मी सगळी खरी बातमी सांगत आहे, तुम्ही नीट ऐका। आता मोदी सरकारनं जे कालच उद्घाटन केलेलं आहे, म्हणजे कालच ते रामलल्लाचं दर्शन खुला केलेलं आहे सर्वांसाठी, ही चांगली गोष्ट आहे। परंतु त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये म्हणायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये असं कोणताही कार्यक्रम नाही आहे, परंतु सगळ्यात मोठा कार्यक्रम आपल्या इकडे चालू होणार आहे, तो म्हणजे
खासदारकीची निवडणूक आणि लगेच त्याच्यानंतर आमदारकीची निवडणूक. आता खासदारकीची निवडणुकीला 1 फेब्रुवारी किंवा 10 फेब्रुवारी नंतर आचारसंहिता चालू होण्याची दाट शक्यता आहे. मी असं म्हणत नाही लगेचच चालू होईल, परंतु त्याच्या आत आता या 8-15 दिवसामध्ये जर पोलीस भरती निघली, असं निघणार आहे की नाही मी तुम्हाला 100% सांगू शकत नाही. परंतु आचारसंहिता लागली मित्रांनो, मुलांनी आणि मुलींनी पण नीट ऐका. जर आचारसंहिता लागली तर मित्रांनो भरतीचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही सराव करत राहा, अभ्यास करत राहा. भरती निघणार, 100% निघणार. केव्हा निघणार आहे? ज्या टायमाला तुमची निवडणूक संपेल, म्हणजे खासदारकीची निवडणूक असेल आणि त्याचबरोबर लगेच जर 2 ते 3 महिन्यामध्ये जर आमदारकीची निवडणूक म्हणजे विधानसभेची निवडणूक लागली, तर त्या ठिकाणी 2 ते 3 महिने तुम्हाला थांबावं लागेल. आणि आता सध्या खरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की बाबा 7 तारखेला म्हणजे 7 फेब्रुवारीला एक खरी बातमी अशी आहे बाबा, ज्या ठिकाणी जे सगळे कार्यरत आहेत म्हणजे जे ट्रेनिंग चालू आहे त्या ट्रेनिंगवाल्यांचा शपथविधी 7 फेब्रुवारीला होणार आहे. ते फेब्रुवारीला 7 फेब्रुवारी नंतर दुसरा जो ट्रेनिंगचा दुसरा पिरियड आहे तो 10 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. त्यामुळं तिथून पुढे 9 महिने म्हणजे फेब्रुवारी महिन्यानंतर 9 महिने म्हणायला गेला तर तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबर होईल. त्यामुळं त्या ठिकाणी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मी खरी बातमी तुम्हाला सांगतो. मला काय असं खोटी बातमी तुमच्यापर्यंत देण्याचा काही उद्देश नाही आहे मित्रांनो. त्यामुळं ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात म्हणजे ह्या वर्षी ऑक्टोबर सप्टेंबरच्या महिन्यात एक भरती निघण्याची दाट शक्यता आहे. आता फेब्रुवारी महिना चालू आहे, मार्च एप्रिल मे जून हे 4 महिने गेलं की जून जुलै ऑगस्ट याच्या दरम्यान एक GR पडेल. त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरला तुमचं एक परिपत्रक तयार होईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होईल. का फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होईल हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. ऑक्टोबरला जर फॉर्म चालू झाला तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये भरती जर झाली तर जानेवारी महिन्यात परत एक ट्रेनिंग सेंटरचं जो जागा आहे ती खुली होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी अनेक विद्यार्थी त्यात जाऊ शकतात. असं हे ठरल्याप्रमाणे हे सर्कल असतं मित्रांनो, त्या सर्कलप्रमाणे आपल्याला चाललं पाहिजे. त्यामुळं ही खरी बातमी तुमच्याबरोबर देण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे. अनेक युट्यूबर सांगत असतील बाबा नाही भरती निघणार, तर मित्रांनो ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही धरून चाला. आता जर भरती निघणार नाही, कारण की आता तर लोकसभेची निवडणूक लागली. लोकसभेची निवडणूक नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार. विधानसभेची निवडणूक नंतर आपली भरती 100% होईल. आणि भरती होत असताना मित्रांनो आता हे तुम्हाला फक्त 12,899 ही रिक्त पद आहेत फक्त कॉन्स्टेबलचे मित्रांनो. त्यात SRPF वेगळं, लोहमार्ग पोलीस वेगळं, त्याच्यानंतर जेल पोलीस भरती वेगळं, त्याच्यानंतर आणि कुठली भरती राहिली आहे बॅट्समनची भरती मागच्या टायमात झाली नव्हती तीही भरती निघणार आहे. त्यामुळं तयारी करत राहा. कमीत कमी 20 ते 22,000ची भरती निघण्याची दाट शक्यता आहे. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.